स्नेहा गायकवाड. ओके. नेहा गायकवाड. ओके. अजून कोण? स्नेहा ॲक्च्युली 9 लेक्चर झालेले आहेत. ओके. सो फक्त तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. जे प्लेलिस्ट अपलोडेड आहे तिथून तुम्हाला रिवाईज करावं लागेल थोडंफार. ओके. ओके. Data analysis expression. राईट. What are the types of measures? What are the types of measures? Calculated. हॅलो, कोण होता आता ऑनलाईन? What are the types of measures? Sir, implicit and explicit. Okay. What is implicit measure and what is explicit measure? राईट. जे आपण डॅक्स मेजर्स लिहितो त्याला काय म्हणतो आपण? एक्सप्लिसिट मेजर. जे आपण फंक्शन लिहून क्रिएट करतोय, राईट, आणि जे ऑलरेडी प्रेझेंट असतात, जे समेशन साईन आहे बघितलं, त्याला काय म्हणतो आपण? इम्प्लिसिट मेजर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डॅक्स? Order type. What is? Yes. Online. Calculated column and calculated measure. Right? What is calculated column? Right. विजिबल असतं. राईट. कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं? इफ आपल्याला एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर नवीन कॉलम क्रिएट करतं, रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं, ॲग्रिगेट करून देन व्हॅल्यू रिटर्न करतं. राईट. त्याचा फिजिकल प्रेझेन्स असतो, ते कुठेतरी मेमरीमध्ये स्टोअर होतं. राईट. त्याला काय म्हणतो आपण? कॅल्क्युलेटेड कॉलम. व्हॉट इज मेजर? सिंगल व्हॅल्यू, एक सिंगल व्हॅल्यू मध्ये तो रिटर्न करतो, बट ते दिसतं कुठं? व्हिज्युअलायझेशनला. राईट. ओके. अजून काय होतं? एवढं होतं. व्हॉट इज इटरेटिव्ह फंक्शन्स? इटरेटिव्ह फंक्शन्स. इफ. विसरले का? बघितलं ना आपण इफ फंक्शन. राईट. व्हॉट इज ॲग्रिगेटेड फंक्शन्स? सम, मीन, मॅक्स, Count. राईट. गाईज, मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला. काउंट अँड काउंट ए मध्ये काय डिफरन्स आहे? एनीबडी? बोला पटकन. होमवर्क नाही केला म्हणजे? ठीक आहे, बघा परत. आज 3 दिवस काय केलं मला माहित नाही. तुम्ही आज परत बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काउंट अँड काउंट ए. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आपले 5 डॅक्स क्रिएटेड होते. फर्स्ट पॉईंट कोणता होता? ॲव्हरेज प्राइस काढलेली आपण प्रोडक्टची. कशी फाइंड केलेली? राईट क्लिक केलेलं, मेजर सिलेक्ट केलेला एक न्यू मेजर म्हणून. राईट. देन अशी पॉपअप विंडो येते. राईट. त्यांनी तिथं काय यूज केलं आपण? ॲव्हरेज नावाचं फंक्शन यूज केलेलं. आणि आपल्याला काय फाइंड करायची होती? प्रोडक्ट प्राइस ॲव्हरेज फाइंड करायची होती. प्रोडक्ट प्राइस कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअपमध्ये. त्यामुळे आपण कळलं घ्यायचं टेबल नेम कोणता घेतला आपण? प्रोडक्ट लुकअप. त्यामध्ये कॉलम नेम प्रोडक्ट प्राइस. राईट. देन अजून कोणता बघितलेला आपण? मॅक्स एक बघितलेलं. राईट. मॅक्स प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची होती आपल्याला. सो आपण केलं जस्ट एक काय केलं? मॅक्स फंक्शन यूज केलं. ओके. दिसतं इथे मॅक्स फंक्शन. देन मिनिमम प्रोडक्ट प्राइस. राईट. मिनिमम प्रोडक्ट जस्ट मीन फंक्शन आहे ते यूज केलं आपण. अँड देन प्रोडक्ट काउंट. बरोबर. अँड देन क्वांटिटी सोल्ड. किती क्वांटिटी सोल्ड झाली, आपण कशावर ऑपरेशन परफॉर्म केलं ते? ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये? सेल्स नावाच्या टेबलमध्ये. राईट. तिथूनच घेणार ना आपण. बरोबर. त्यासाठी यूज काय केलं? सम नावाचं फंक्शन. त्यामध्ये टेबल कोणता पास केला? सेल्स फॅक्ट टेबल. आणि त्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी. ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. देन आपण इफ फंक्शन बघितलेलं.
राईट. फर्स्ट इटरेटिव्ह फंक्शन बघितलं इफ फंक्शन. आपल्याला फाईन काय करायचं होतं, इफ चिल्ड्रन इज ग्रेटर दॅन 1 तो काय असणार आहे, पॅरेंट असणार आहे, अदरवाईज नॉट अ पॅरेंट. त्यासाठी यूज काय केलं मी, एक कॅल्क्युलेटेड कॉलम घेतला. कसं घेतला, कस्टमर लुकअपवर ऑपरेशन कोणत्या टेबलवर परफॉर्म करायचं होतं मला, कस्टमर लुकअप नावाच्या टेबलवर. त्यामुळे तिथं सिलेक्ट केलं, राईट. टेबल व्ह्यू मध्ये गेलो, कस्टमर लुकअप सिलेक्ट केला, राईट. इथं न्यू कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे, न्यू कॉलम सिलेक्ट केला. कुठे गेला, जस्ट वेट, इज पॅरेंट. हां, तिथं काय केलं, फक्त एक फंक्शन लिहिलं, बरोबर, राईट. इज पॅरेंट अँड नॉट अ पॅरेंट. सो आज आपल्याला फाईंड काय करायचं, आपल्याला रिटर्न क्वांटिटी फाईंड करायचे, टोटल रिटर्न क्वांटिटी. आता समजा ॲमेझॉनला काहीतरी परचेस होत आहे तर रिटर्न्स पण तेवढे होणार आहेत, राईट. मला रिटर्न क्वांटिटी फाईंड करायची. मग मॅनेजर आला आणि तो म्हणला तर मला रिटर्न क्वांटिटी फाईंड करून दे. कसे फाईंड करणार, एव्हरीवन? सर फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला? त्यासाठी आधी मेजर क्रिएट करू एक. ओके, जस्ट मेजर क्रिएट करतो. कसं केलं मी, राईट क्लिक केला जस्ट टेबलवर आणि मेजर क्रिएट करतो. ओके, मला फाईंड काय करायचं आहे, टोटल रिटर्न क्वांटिटी. टोटल रिटर्न क्वांटिटी काय लिहिणार, काय लिहिणार, रिटर्न क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, रिटर्न्स डेटामध्ये, राईट. आपल्याकडे रिटर्न्स डेटा नावाचा टेबल आहे ना. फंक्शन कोणतं यूज करणार, सम. सम. येस सम सर. सम, राईट. सम कोणत्या टेबलमध्ये आहे, रिटर्न्स डेटामध्ये. रिटर्न्स डेटामध्ये काय, रिटर्न क्वांटिटी. तो काय करतो, जस्ट एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, कुठून घेतला कार्ड व्हिज्युअल, व्हिज्युअलायझेशन पेन मधून. ओके, आपण गेलो टोटल रिटर्न क्वांटिटी सिलेक्ट केली, राईट. जस्ट त्याला ड्रॅग करतो, आली समथिंग 1828. हे काय झाले, रिटर्न क्वांटिटी झाले, बरोबर. अगेन मी टेबलमध्ये जातो, टेबल. ओके, समथिंग काहीतरी आहे, रिटर्न क्वांटिटी 11111 काहीतरी आहे, राईट. मला टोटल रिटर्न्स फाइंड करायचे. रिटर्न क्वांटिटी मध्ये आणि टोटल रिटर्न्स मध्ये काय डिफरन्स आहे, रिटर्न क्वांटिटी मध्ये आणि टोटल रिटर्न्स मध्ये काय डिफरन्स असेल, एनीवन? सर ओव्हरऑल क्वांटिटी मीन्स रिटर्न क्वांटिटी, त्याची सम होते. ओके, अँड रिटर्न्स. रिटर्न्स मध्ये सर इंडिव्हिज्युअली काउंट केलं जातं, सम होत नाही त्याची. ॲज अ वन जर 4 प्रोडक्ट रिटर्न आले असतील तर ते 4, बट रिटर्न क्वांटिटी मध्ये 4 प्रोडक्ट काउंट झाले असेल तर जास्तीचे ओके, ऍडिशन मला एक होणार. सांगा, इथं बघा 477777 हे काय, रिटर्न प्रोडक्ट की त्याची, त्याची रिटर्न क्वांटिटी काय ते समथिंग असेल, पण त्याचा प्रोडक्ट एकच आहे ना, राईट. मल्टिपल टाइम्स येते ते ऑनलाईन, नाही. नाही. ऑनलाईन टोटल रिटर्न्स मध्ये काय डिफरन्स, टोटल रिटर्न्स म्हणजे असं समजा माझं काहीतरी प्रोडक्ट आहे समथिंग. ओके, मी काहीतरी ऑर्डर परचेस केली, मी एक माणूस आहे, बरोबर. मी ऑर्डर परचेस केली, मी 2-3 ऑर्डर परचेस केला. ओके, त्याची क्वांटिटी काय येणार, 4 क्वांटिटी येणार, ऍड होताना 4च होणार. बट रिटर्न करताना कोण करतोय, एकच माणूस रिटर्न करतोय, ते काय झाले, टोटल रिटर्न्स झाले. ऑनलाईन कळतंय नसेल काय ऑनलाईन, परत एकदा सांगा सर. आता समजा मी ॲमेझॉनला गेलो. ओके, ॲमेझॉनवर गेलो, मी ॲमेझॉनला मी बॉटल परचेस केली, मोबाईल परचेस केला. ओके, 2 गोष्टी परचेस केल्या.
माझा प्रोडक्ट आयडी काय 1. एक ह्या प्रोडक्ट आयडीने 2 ऑर्डर परचेस केल्यात. एक मोबाईल पण परचेस केला आणि एक बॉटल पण परचेस केली. बरोबर. रिटर्न करताना मी 2 क्वांटिटी रिटर्न केल्या, बॉटल पण आणि मोबाईल पण. काउंट होण्याने 2 सेपरेट काउंट होणार आहे. राईट. बरोबर. म्हणजे जेव्हा मी रिटर्न क्वांटिटी करेल तेव्हा ते दोन्ही सेपरेट काउंट होणार आहे, ऍड होणार व्हॅल्यू. बट जेव्हा मी एखाद्या प्रोडक्ट आयडीवर रिटर्न्स लावेल, त्या प्रोडक्ट आयडीचे रिटर्न्स एकच असणार आहे ना. मग एक माणूस ते तो रिटर्न्स दोन्ही करतोय. कळालं? ऑनलाईन येस सर. येस गॉट सर. इट आता? कळालं की नाही रे मला सांगा. येस सर. येस सर. सानिका? येस सर. ओके ठीक आहे. सांगा मग कशावर मी लावणार काय? टोटल रिटर्न्स फाइंड करायचे मला. तुम्हीच सांगा. आणि डिस्टिंक्ट काउंट लावायला लागेल ना. राईट. डिस्टिंक्ट काउंट कशावर? ओके ठीक आहे. न्यू मेजर क्रिएट करू. न्यू मेजर क्रिएट करू. टोटल रिटर्न्स फक्त इथे लिहितो. ओके. टोटल रिटर्न्स काय लिहिणार मी तर? डिस्टिंक्ट काउंट म्हणून एक फंक्शन आहे. डिस्टिंक्ट काउंट. ओके. डिस्टिंक्ट काउंट काय टाकणार आतमध्ये? कोणती की? प्रोडक्ट की. ऑनलाईन बरोबर प्रोडक्ट आहे? की. बरोबर आहे का? येस सर. ओके ठीक आहे. प्रोडक्ट की लिहितो. कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट येते? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. सॉरी रिटर्न्स डेटामध्ये ना. रिटर्न्स डेटामध्ये. राईट. बरोबर का? प्रोडक्ट कीला लावू. ओके करू सिलेक्ट. एंटर दाबतो. जस्ट एक कार्ड व्हिज्युअल घेतो अगेन. ओके. कुठे गेले टोटल रिटर्न्स? टोटल रिटर्न्स किती? 124च प्रोडक्टचे रिटर्न, म्हणजे प्रोडक्ट असायचे रिटर्न आले. आणि त्याची क्वांटिटी मल्टिपल्स आहेत. कळालं? टोटल रिटर्न्स आणि रिटर्न क्वांटिटी मधला डिफरन्स. ऑनलाईन येस सर. सगळ्यांना क्लिअर? येस. बोला. एकदाच काउंट करणार. ओके. डिफरन्स काय आला का? दोघांमध्ये डिफरन्स काय आला? रिटर्न क्वांटिटी काय आणि टोटल रिटर्न्स काय. ओके. हे रिमूव्ह करतो आता. तर आपण अजून एक सॉल्व्ह करू त्याप्रमाणे. ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला काहीतरी कस्टमर आहेत. मग कस्टमर आपल्या परचेस म्हणजे काय म्हणतात, कस्टमर लुकअप मध्ये किती हे मला फाइंड करायचे आहेत. कस्टमर इन आपल्या प्रोडक्टमध्ये म्हणजे आपल्या टेबल्समध्ये किती हे फाइंड करायचे. ओके. म्हणजे आता समजा तुम्ही अमेझॉनला गेला, अमेझॉनला अकाउंट क्रिएट करता, तुमची इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर होती. बरोबर. सो मी करतो अगेन एक मेजर क्रिएट करतो. न्यू मेजर करू. टोटल कस्टमर इन टेबल्स असं लिहितो. ओके. टोटल कस्टमर इन टेबल. यूज काय करणार? काउंट. राईट. काउंट ना. मला काउंट करायचे किती कस्टमर आहेत माझ्याकडे. काउंट. काही लावणार ह्याच्यामध्ये. कोणता टेबल यूज करणार? कस्टमर लुकअप यूज करणार. येस. कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की का ती युनिक आहे त्यामुळे. बरोबर. देन एंटर. ठीक आहे. पुढे गेलो. एक कार्ड व्हिज्युअल घेतो अगेन. राईट. माझ्याकडे एवढे कस्टमर आहेत, बट परचेस किती कस्टमरने केलंय. राईट. मला हे पत्र फाईन करायचं ना. म्हणजे प्रत्येक अमेझॉनवर अकाउंट क्रिएट करणारा माणूस हा त्यांचा कस्टमर असतो का? नाही. जो परचेस करतो तो त्यांचा कस्टमर होणार ना. राईट. मला अशी लोक फाईन करायची ज्यांनी माझ्याकडून परचेस केली. कळत आहे? ज्यांनी काय केलं? माझ्याकडून परचेस केलंय. ओके. सो अगेन एक मेजर क्रिएट करतो मी. कस्टमर काउंट किंवा कस्टमर परचेस.
कस्टमर परचेस इज इक्वल टू काउंट लावतो. ओके, लाव काउंट ऑनलाईन काउंट यूज करू. नो सर. ओके, कोणतं फंक्शन यूज करणार मी? डिस्टिंक्ट काउंट. डिस्टिंक्ट काउंट. ओके, जस्ट डिस्टिंक्ट काउंट. देन कोणत्या टेबल मधली कस्टमर की फाइंड करणार? सेल्स पॅक टेबल मध्ये का? जे ऑर्डर होतात ते कुठे स्टोर होतात? सेल्स पॅक टेबल मध्ये. त्यामुळे की कोणती यूज येस. करणार मी? सेल्स पॅक टेबल ऑर्डर मध्ये क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी. नो ऑर्डर. सेल्स पॅक टेबल मधली कस्टमर की, राईट. म्हणजे एकच कस्टमर असणार आहे, त्यांनी मल्टिपल टाइम्स ऑर्डर केला असेल किंवा तो आपल्या सेल्स पॅक टेबल मध्ये आला असेल, राईट. सो जस्ट कस्टमर की. देन एंड. कार्ड विजुअल घेतो. नंतर कस्टमर परचेस किती आहे? समथिंग 17,000 काहीतरी, राईट. ऑनलाईन घुसता डोक्यात येस सर. की नाही? बोला पटकन. येस सर. ओके, जस्ट वेट अ मिनिट. ओके, माझ्याकडे कस्टमर किती? टोटल 18,000 कस्टमर आहे, राईट. पण त्यातलं परचेस किती जणांनी केलंय? फक्त 17,000 परचेस केलंय, राईट. हे काय झालं? माझे कस्टमर परचेस ज्यांनी ऑर्डर केले, राईट. जर मी ह्याच्यावर काउंट लावला असतं तर काय झालं असतं? जस्ट मी काउंट लावतो. डिस्टिंक्टच्या जागी फक्त काउंट यूज करतो. सर ओव्हरऑल परचेस ऍडिशन झाले. ओके, ओव्हरऑल परचेस ऍडिशन. नाही सर, ओव्हरऑल कस्टमर ऍडिशन. ओके, किती आली? समथिंग 56,500. का? एकाच कस्टमरने 2-3 ऑर्डर्स केले असतात, रिपीट. त्यांचं ऍडिशन होऊन ते मला रिटर्न करते, बरोबर. एकच कस्टमर आहे ना, रिपीट ऑर्डर होतं. बट मला काय फाइंड व्हायचं? किती कस्टमरने केले फक्त. त्यासाठी मी यूज काय केलं? डिस्टिंक्ट काउंट यूज केलं, राईट. यूज केलं जस्ट डिस्टिंक्ट काउंट. आली समथिंग 17,000 कितीतरी 1,742 होते. ऑनलाईन क्लिअर? कळते नक्की? स्नेहा कळतंय? हो सर, थोडं. येस सर. ओके, 2 स्नेहा. अच्छा, जे नवीन आहेत जॉईन केले त्यांना कळतंय? येस सर. ओके, ठीक. आता येस नका म्हणू, पक्का कळत असेल तर सांगा. ऑनलाईन सगळ्यांना कळतंय आपण काय करतोय? कोणतं ऑपरेशन यूज करतोय? कोणतं फंक्शन यूज करतोय? का परत सांगू? बोला रे, बोला. सर न्यू मेजर. येस, न्यू मेजर. कोण बोललो? हाँ सर, कळतोय. महेश, प्रज्योत, प्रथमेश, पूर्वा. येस सर, कळतंय. यस सर, कळतं. यस सर. ओके, सर. राहुल. येस. ते काउंट कळतंय फंक्शन सर. ब्लँक स्पेस पण काउंट करणार का सर? कोणतं? हा, मी तेच म्हणले ना, काउंट आणि काउंट मध्ये डिफरन्स काय? काउंट काय करतं? ब्लँक स्पेस पण ऍड करतं, बट काउंट काय करतं? इग्नोर करतं त्या ब्लँक स्पेसला आणि मग ऍड करतं. ओके. त्यामुळे म्हणलं घरी जाऊन डिफरन्स बघा दोघांमध्ये काय एक्झॅक्ट. ओके कीर्तिश? येस सर. येस. ओके, पुढे जायचं. एवढे रॅक्स फंक्शन लिहून झाले का सगळ्यांचे? ओके, आपण एक टेबल क्रिएट केलेलं. ओके, त्यामध्ये काय होतं? क्वांटिटी सोल्ड किती आहे दाखवलेली आपण, राईट. त्याच्यामध्ये फक्त काय दाखवायचं मला आता? रिटर्न क्वांटिटी दाखवायची. खूप लवकर आले, खूप लवकर. बसा लवकर.
आपल्याला नेक्स्ट काय फाइंड करायचंय, पर्सेंटेज फाइंड करायचंय. रिटर्न रेट पर्सेंटेज कसं फाइंड करणार आपण? रिटर्न रेट जर आपल्याला एखाद्याचं फाइंड करायचं असेल कसं फाइंड करणार? एखाद्याचा आपल्याला रिटर्न रेट फाइंड करायचा आहे. ओके, काहीतरी पर्सेंट माझ्याकडे 100 जर असेल त्यामधून 10 जण काहीतरी रिटर्न होत असेल, त्याचं काहीतरी पर्सेंटेज निघत असेल, राईट? ते पर्सेंटेज कसं फाइंड करणार? कसं फाइंड करणार? हिंट देऊ? हा, प्रोडक्टचं ना दादू. रिटर्न काय कस्टमरला करणार कधी? नाही प्रोडक्टचं किती प्रोडक्ट्स, क्वांटिटी वगैरे असं. रिटर्न रेट फाइंड करायचं, त्या प्रोडक्टचा रिटर्न रेट फाइंड करायचं. कसं करणार? हिंदू डिवायडेशन करायचं 2 कॉलम मध्ये. डिवाइड करायचे 2 कॉलम. कोणते घेणार 2 कॉलम आपण? टोटल सेल्स मेजर्स. टोटल सेल्स अँड टोटल रिटर्न्स. टोटल सेल्स कुठे फाइंड केला आपण? Total return quantity and total returns. राईट, टोटल रिटर्न्स. रिटर्न क्वांटिटी एक बरोबर आहे. रिटर्न क्वांटिटी डिवाइड बाय क्वांटिटी सोल्ड करू शकतो मी, बरोबर ना? रिटर्न क्वांटिटीला जर सोल्डने डिवाइड केलं तर काय येणार आहे? तुमचा रिटर्न रेट पर्सेंटेज येणार आहे, बरोबर? सोल्डच्या अगेन्स्ट काय करायचं? आपल्याला रिटर्न क्वांटिटी फाइंड करायची. घुसतंय? येस. ओके, ठीक आहे. काय करणार मी? अगेन मेजरवर राईट क्लिक करणार, बरोबर, आणि न्यू मेजर. ओके, लॅपटॉप नंतर असं फाईन. काय करायचं मला? रिटर्न रेट पर्सेंटेज. ओके, जस्ट रिटर्न रेट पर्सेंट. डिवाइड म्हणून एक फंक्शन आहे. ओके, डिवाइड म्हणून जस्ट काय लिहितोय तुम्ही? डिवाइड. ओके, फर्स्ट काय विचारतो? न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये काय देणार? रिटर्न क्वांटिटी. क्वांटिटी. डिनोमिनेटर मध्ये क्वांटिटी सोल्ड. अल्टरनेट रिझल्ट म्हणजे काय? इफ 0ने डिवाइड वगैरे असेल तर त्याच्या वेळेस NA म्हणून असं असतं ते. जस्ट इथं मी काय करतो? NA टाकतो. इफ 0ने डिवाइड असेल काहीतरी तर माहिती आहे 0ने डिवाइड केल्यावर काय होतं? 0च होतं. आणि 0ने न्यूमरेटर असेल तर 0 जर न्यूमरेटर असेल तर काय होतं? 0. काय येतं? इन्फिनिटी येतं ना? Infinity. ओके, जस्ट एंटर दाबतो. ठीक आहे. रिटर्न रेट पर्सेंट फाइंड करायचं. त्यासाठी काय केलं मी? टोटल रिटर्न क्वांटिटी डिवाइड बाय क्वांटिटी सोल्ड आउट. एंटर. काय ते रिटर्न रेट पर्सेंट नावाचा मेजर क्रिएट झालेलं आहे. ओके, त्याला काय होतं? जस्ट ह्या टेबलमध्ये ड्रॅग करतो. ओके, असं काय ते 0.022 दिसतंय, राईट? त्याला आपल्याला काय करायचं? पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय केलं मी? जस्ट त्या मेजरवर क्लिक करायचं. इथं मेजर टूल्स म्हणून एक ऑप्शन येतो. ओके, आणि त्या जस्ट इथं पर्सेंटेज म्हणून दिसतंय, त्याच्या पर्सेंटेजवर सिलेक्ट करतो. ओके, आलं इथं समथिंग काहीतरी 1.93%, 1.61%. हे रिटर्न काय झालं? रिटर्न रेट पर्सेंटेज झालं. म्हणजे 7,967 पैकी आयटम्स किती रिटर्न होतात? 155, फक्त 155. इट्स गुड. 1.93%. ओलाचं पण तसंच झालेलं. 9 लाख विकलेलं, त्यातून 85,000 रिटर्न केलेले. पण न्यूजवाले कसं सांगत होते? 85,000 रिटर्न झाले ओला. त्यांचं रिटर्न रेट पर्सेंटेज फक्त 7 होतं. ते रिटर्न रेट पर्सेंटेज असतं. ओके, सोल्डच्या अगेन किती रिटर्न झाले? बरोबर, तुम्ही ॲमेझॉनवर काहीतरी परचेस करता, 10 मधली जर एक वस्तू रिटर्न होत असेल तर इट्स अ गुड प्रोडक्ट. ओके, कळलं रिटर्न रेट पर्सेंटेज ऑनलाईन? येस सर. घुसा दिमाग में, घुसा सबके, घुसा. ऑनलाइन क्लियर ना? ठीक. अरे हा
हा टेबल कसा आणला माहिती आहे का? इथं टेबल म्हणून एक व्हिज्युअलायझेशन मध्ये एक हे व्हिज्युअलायझेशन म्हणजे व्हिज्युअलाइज काय म्हणतात काय ते API. ओके, ते टेबल जस्ट इथं सिलेक्ट केलाय, टेबल आलेला आहे, त्यामध्ये फक्त ड्रॅग करतोय. ओके, क्लिअर? ठीक. सो जस्ट वेट मी टेबल ओपन होतो. अच्छा, ओके. इथं काय ते एक कॉलम आहे एज्युकेशन लेवल नावाचा, कशामध्ये येतो? कस्टमर लुकअप मध्ये. ओके, ह्यात काहीतरी डिफरंट एज्युकेशन दाखवतो. काहीतरी इथं हे एज्युकेशन. ओके, कुठे गेले? नाही सॉरी, एज्युकेशन लेवल इथं साईडला एज्युकेशन लेवल म्हणून. ओके, हे काय ते एज्युकेशन बॅचलर, ग्रॅज्युएट डिग्री, हायस्कूल अँड पार्शल कॉलेज अँड पार्शल हायस्कूल. ओके, मला काय करायचं आहे, ग्रॅज्युएट डिग्री अँड बॅचलर्सला रिनेम करायचं आहे ग्रॅज्युएटेड म्हणून. ओके, बॅचलर्सला आणि ग्रॅज्युएट डिग्रीला. देन हायस्कूल अँड पार्शियल हायस्कूलला हायस्कूल, पार्शियल कॉलेजला पार्शियल, यांनी रिप्लेस करायचं मला. ओके, काय यूज करणार आपण, कोणतं फंक्शन यूज करणार? रिप्लेस करायचं इथं काय आलं, कंडिशन काय आली माझी? कंडिशन काय माझी? बॅचलर्स अँड ग्रॅज्युएट डिग्री काय पाहिजे? ग्रॅज्युएट म्हणून. हायस्कूल अँड पार्शियल हायस्कूल काय पाहिजे? हायस्कूल म्हणून. आणि पार्शियल कॉलेज काय पाहिजे? पार्शियल म्हणून. ओके, कंडिशन तर काय आल्या? कंडिशनसाठी कोणतं फंक्शन यूज करतो? इफ फंक्शन. पण एवढे इफ फंक्शन लिहित बसणार का तुम्ही? इफ अंडर इफ अंडर इफ अंडर इफ एवढे इफ फंक्शन होतील ते, मग कशा पावर बेस शकता? बरोबर ना, Where सोपं करायचं function ना आहे. आपल्याला, राईट? त्यासाठी एक नवीन फंक्शन आहे स्विच फंक्शन. स्विच केस ऐकली कधी? ऐकली का स्विच केस? ऑनलाईन स्विच केस ऐकली? C++ शिकले असाल तुम्ही तर. Yes, sir. ऐकली ना? हो स्विच सर. केस काय करतं? नाही, स्विच 0 ते जो पण कंडिशन असेल तो पण लिहितं, राईट? 0 1 2 3 4 समथिंग. ज्या कंडिशनला ट्रू निघेल ती कंडिशन आपल्याला काय करतं, ते रिटर्न करतं. बरोबर ना? ओके, तसं इफ स्विच फंक्शन आहे पॉवर BI मध्ये पण आहे. ओके, काय करू आपण, एक न्यू कॉलम क्रिएट करू. न्यू कॉलम. तिथं एज्युकेशन टाईप म्हणून एक जस्ट कॉलम क्रिएट करू आपण. एज्युकेशन टाईप एक फंक्शन आहे स्विच म्हणून. ओके, स्विच फंक्शन आलं. स्विच फंक्शन इथं फर्स्ट काय विचारते मला? एक्सप्रेशन विचारते. एक्सप्रेशन म्हणजे काय? कंडिशन. एक्सप्रेशन म्हणजे काय? नाही माहिती. कसली व्हॅल्यू? ओके, गुड. ऑनलाईन एक्सप्रेशन मध्ये काय टाकतो आपण? ऑनलाईन एक्सप्रेशन मध्ये काय लिहितो? अरे बोला. फॉर्म्युला लिहितो एक्सप्रेशन मध्ये. जे आपल्याला चेंज करायचे ते. राईट. कोणत्या कॉलमवर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करते ते एक्सप्रेशन मध्ये असतं. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचंय? एज्युकेशन लेवल नावाच्या, राईट? एज्युकेशन लेवल आहे. देन तो मला काय विचारतोय? फर्स्ट व्हॅल्यू 1 म्हणजे तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूला रिप्लेस करायचंय? पहिला काय होतं व्हॅल्यू मध्ये आपलं? बॅचलर्स. रिप्लेस कशाने करायचंय? ग्रॅज्युएट म्हणून. रिझल्ट मागतो तो. रिझल्ट म्हणजे काय? रिप्लेस कशाने करायचं मला? ग्रॅज्युएट म्हणून करायचंय. ओके, देन अगेन व्हॅल्यू 2 काय होते? ग्रॅज्युएट डिग्री.
कशाने रिप्लेस करायचे अगेन ग्रॅज्युएट म्हणून डबल कोट्स मध्ये लिहितो मी सगळं डबल कोट्स मध्ये लक्षात ठेवा. देन काय होतं अजून पार्शियल कॉलेज. ओके पार्शियल कॉलेजला कशाने करायचं आपल्याला पार्शियलने राईट. देन पार्शियल हायस्कूल बरोबर लिहितो ना स्पेलिंग. हायस्कूलला कशाने हायस्कूलने. ओके अजून काय राहिले झालं सगळं एवढंच ना. ओके जस्ट एंटर दाब झालं. ग्रेट एक न्यू कॉलम. येस त्यांनी काय विचारलेलं आपल्याला फर्स्ट आपण धावा स्पेस देऊ. फर्स्ट काय विचारतो तो फर्स्ट काय विचार मी फंक्शन यूज केलं स्विच नावाचं. देन तो काय विचारतो एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. मला कोणत्या कॉलमवर करायचं होतं एज्युकेशन लेवल नावाच्या राईट. इथं लिहिला मी एज्युकेशन लेवल. एज्युकेशन लेवल कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे कस्टमर लुकअप नावाचं. फर्स्ट त्यामुळे काय आलं कस्टमर लुकअप देन एज्युकेशन लेवल. देन काय विचारतो तुम्हाला व्हॅल्यू 1 तुमची पहिली व्हॅल्यू काय ज्याला तुम्हाला रिप्लेस करायचंय. तुमची पहिली व्हॅल्यू कोणती ज्याला तुम्हाला रिप्लेस करायचंय. तो माझी पहिली व्हॅल्यू काय होती बॅचलर्स नावाची. त्याला रिप्लेस कशाने करायचं होतं मला ग्रॅज्युएट म्हणून. त्यासाठी व्हॅल्यू 1 मध्ये काय टाकलं मी बॅचलर्स. रिझल्ट काय द्यायचा होता मला आउटपुटमध्ये. आउटपुट म्हणजे मला दिसायला काय पाहिजे होते तिथे ग्रॅज्युएट राईट. देन सेम विचारतो व्हॅल्यू 2. व्हॅल्यू 2 काय होती माझी नवीन कंडिशन येत राहतात त्या राईट. व्हॅल्यू 2 काय होती ग्रॅज्युएट डिग्री. त्याला पण मला कशाने रिप्लेस करायचं होतं ग्रॅज्युएटनी. ओके अशा मल्टिपल कंडिशन तुम्ही एकाच डॅक्स मध्ये लिहू शकता. त्यासाठी इफ वापरायची गरज पडली का नेस्टेड इफ चार्ट इफ नाही ना. कंडिशनल कॉलम यूज करायची गरज पडली का पॉवर क्वेरीला जाऊन नाही का आपल्याकडे डायरेक्ट डॅक्स फंक्शन आहे स्विच नावाचं. इफ तुम्हाला कोणी लिहायला लावलं युझिंग डॅक्स तुम्ही मल्टिपल कंडिशन लिहू शकता. एव्हरीवन ऑनलाईन क्लिअर स्विच फंक्शन. येस सर. ओके एकालाच क्लिअर झालं का. येस सर. Yes, sir. माझं एनर्जी काढावं नाही ऑनलाईन. ठीक आहे काय म्हणते आर्ग्युमेंट 10. ओके सॉरी एक्स्ट्रा कॉमा दिला. ओके इथं जस्ट मी बॅचलर्स आहे बॅचलरला काय दिलं बघा ग्रॅज्युएट आलं का आउटपुटमध्ये ऑटोमॅटिकली. करू शकता ना तुम्ही आता लॅपटॉप फास्ट करा चल हेच. ओके एक होमवर्क आहे तुम्हाला ठीक आहे. जे आपण केलेलं ना 1 लाख पेक्षा असेल इन्कम त्याचं काय आहे इन्कम लो इन्कम हे स्विच केस करून यूज करायचं. ओके स्विच केस यूज करून आउटपुट आणायचं. कोणतं ते इन्कम लेवल ज्याची 1 लाख पेक्षा जास्त आहे 1.5 लाख पेक्षा जास्त आहे हाय मीडियम लो. काय मी काय कंडिशन्स लिहिली ना आपण बघा सांगा मला होमवर्क करून लिहू शकतो का आपण. करणार सगळे ऑनलाईन चेक करा स्विच मध्ये आपण कंडिशन लिहू शकतो का. ओके सर आपण त्या एज्युकेशन लेवलच्याच कॉलमला चेंज नाही करू शकत का तिथेच रिप्लेस डायरेक्ट. कुठे आपण म्हणजे चेंज केलं ना आपण न्यू कॉलम ऍड केला ना एक्झिस्टिंग कॉलमला. हा बट जर तुला आलं की बॅचलर कोणतं हे कोणतं ते दाखवायला तेव्हा काय करणार तू. हा नाही बट म्हणजे परफॉर्म करू शकतो का तिथे असं. करू शकता तुम्ही पण त्यासाठी तुला काय करावं लागेल पॉवर क्वेरी एडिटरला जावं लागेल आणि काय यूज करावं लागेल ट्रान्सफॉर्म यूज करावं लागेल नॉट ऍड कॉलम राईट. डॅक्स मध्ये नाही होणार कसं म्हणजे टॅक्स कॉलम सिलेक्ट करून तिथे हे सेम एक्सप्रेशन आपण लिहिलं म्हणजे स्विचचं नाही होणार. तुला एक नवीन कॉलमच क्रिएट होणार का आपण काय करतो कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करतो ना. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय न्यू कॉलम मध्ये जे काय ऑपरेशन परफॉर्म आहे ते कुठे दिसणार आहे तुला न्यू कॉलम मध्ये दिसणार आहे राईट.
ओके. स्विच फंक्शन काय आलं ना सगळ्यांना. सो नेक्स्ट काय होतं ग्रुपवर मैत्रीण आहेत ना तुझ्या दोघी का दुश्मन आहेत? मग त्यांच्याकडून डेटा घे ना. हुशार. तिला माहित असेल ना राईट वाले होते लेफ्ट राईट. हॅलो सर. येस. सर याचा तो पाथ सांगा ना थोडा हे. कोणता कशाचा? पुन्हा एकदा. स्विचचा पूर्ण? हा स्विचचा पाथ पूर्ण फक्त सांगा. समजलंय फक्त पाथ तेवढा सांगा. ओके. पाथ म्हणजे काय पाहिजे तुला एक्झॅक्ट? कसं वर्क होतंय ते? वर्क नाही तर स्टेप बाय स्टेप कसं केलं आपण ते. ओके ठीक आहे सांगतो. फर्स्ट काय होतं माझा क्वेश्चन काय होता कळालेलं सगळ्यांना की एज्युकेशन लेवल नावाचा कॉलम आहे माझ्याकडे. त्यामध्ये डिफरंट एज्युकेशन लेवल आहे. ओके. त्यामध्ये काय होतं बॅचलर होतं, ग्रॅज्युएट डिग्री होतं, राईट. तर मला काय करायचं होतं बॅचलर्स ग्रॅज्युएट डिग्रीला ग्रॅज्युएट म्हणून डिनोट करायचं होतं. ओके. त्यासाठी माझ्याकडे मल्टिपल कंडिशन होते, राईट. तुम्ही काय इफ फंक्शन लिहित बसणार होते का? इफच्या अंडर इफ नाही, खूप कॉम्प्लिकेटेड झालं असतं. त्यासाठी पॉवर बीआयने आपल्याला स्विच नावाचं फंक्शन दिलं. ओके. स्विच नावाचं फंक्शन. त्यासाठी मी काय यूज केलं फर्स्ट स्विच फंक्शन यूज केलं. ओके. देन तो काय विचारत होता मला एक्सप्रेशन विचारत होता. बरोबर. एक्सप्रेशन म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. बरोबर. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. कोणत्या कॉलमवर करायचं होतं मला? एज्युकेशन लेवल नावाच्या. एज्युकेशन लेवल कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? कस्टमर लुकअप नावाच्या. सो त्यासाठी काय आलं कस्टमर लुकअप मधला एज्युकेशन लेवल नावाचा कॉलम आला, राईट. सेकंड तो काय विचार होता मला सेकंडमध्ये व्हॅल्यू 1. तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू कोणती होती ज्याला रिप्लेस करायचं होतं? ग्रॅज्युएट किंवा बॅचलर डिग्री म्हणून असेल, राईट. त्यासाठी मी काय लिहिलं होतं बॅचलर्स, राईट. व्हॅल्यू 1 आली माझी. सेकंड काय विचारत होता तो रिझल्ट काय असणार आहे त्याचा. म्हणजे जेव्हा तुम्ही बॅचलर तिथं मला दिसेल मला म्हणजे बॅचलर मी फाइंड आउट करेल त्याला रिप्लेस कशाने करायचं आहे मला? ग्रॅज्युएटनी. सो मला रिझल्टमध्ये काय पाहिजे होतं? ग्रॅज्युएट. कुठे गेलं? ग्रॅज्युएट, राईट. सेम सेकंड कंडिशन काय होती आपली? बॅचलर्सला अगेन ग्रॅज्युएटनी. सो मी काय केलं इथं ग्रॅज्युएट डिग्रीला ग्रॅज्युएटनी. सो मी काय केलं व्हॅल्यू 2 ग्रॅज्युएट डिग्री त्याचा रिझल्ट 2 ग्रॅज्युएट. अगेन थर्ड कंडिशन काय होती? पार्शियल कॉलेजला पार्शियलनी. सो व्हॅल्यू 3 मध्ये काय येणार माझी? पार्शियल कॉलेज त्याचा रिझल्ट काय येणार? पार्शियल. अगेन व्हॅल्यू 4 पार्शियल हायस्कूल त्याचा रिझल्ट काय येणार माझा? हायस्कूल. बरोबर. काय आलं आता ऑनलाईन? कोणता डाऊट होता? येस. हा सर समजलं. गुड. ठीक. सो नेक्स्ट क्वेश्चन इज ज्याचं इन्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि जो पॅरेंट असेल तो आपला हाय प्रायोरिटी कस्टमर असेल. कधी कधी मॅनेजर सनकी असतात ते येतात तुम्हाला सांगतात थोडं अशी अशी कंडिशन आहे माझी मला लगेच ऑपरेशन परफॉर्म करून दे. ओके. कंडिशन काय माझी? ज्याचं इन्कम 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि जो काय पॅरेंट आहे. पॅरेंट माहिती आहे ना? कळतं ना? हां. त्याला चाइल्ड देतो तो पॅरेंट झाला. ओके. तो काय असणार आहे माझा हाय प्रायोरिटी कस्टमर. अदरवाईज सगळे लो प्रायोरिटी कस्टमर. ओके. ठीक आहे. सो आपण काय करू अगेन एक नवीन कॉलम क्रिएट करू. ठीक आहे. करायचा एक न्यू कॉलम क्रिएट करू. त्यामध्ये काय करतो प्रायोरिटी कस्टमर. बोलो कोणतं फंक्शन यूज करणार? इफ की स्विच? इफ. ओके. इफ की स्विच? इफ वाटतंय. इफ कंडिशन. ओके. इफ. इफ यूज करू. काय असणार आहे लॉजिक टेस्ट कशाला लिहायची मला? ओके. काय दोन कॉलम कोणते यूज करायचे मला? अॅन्युअल इन्कम आणि इज पॅरेंट नावाचा, राईट. आपण इज पॅरेंट केलाय ना आधी. ओके. सो फर्स्ट काय ना माझा अॅन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन 1 लाख. किती शून्य 6 ना 1,05,000. अँड ऑपरेटर यूज करू. अँड ऑपरेटर यूज करतो. अँड
ओके ठीक आहे. सेकंड कंडिशन काय होती माझी, पॅरेंट असेल तर, राईट, इज पॅरेंट. कुठे गेला, काय नाव आहे रे तुझं, इज पॅरेंटच आहे ना, आय कॅपिटल आहे का, येत का नाही, आला ना, इज पॅरेंट आला. ओके, काय इज पॅरेंट इज इक्वल टू पॅरेंट, आपण पॅरेंट म्हणून दिलेलं, मेन्शन केलेलं पॅरेंट. ओके, देन तो काय विचारतो मला, जर ते खरं असेल तर रिझल्ट काय पाहिजे मला, हाय प्रायोरिटी. हाय प्रायोरिटी. अगेन कशामध्ये लिहिणार, डबल कोट्स मध्ये. ओके, इफ तो जर चुकला म्हणजे तो रिझल्ट जर फॉल्स असेल तर मला आउटपुट मध्ये काय पाहिजे, लो प्रायोरिटी. बरोबर आहे, बोल, और पाहिजे, ठीक आहे. एनीवन हॅज अ डाऊट तिथं, और पाहिजे, अँड पाहिजे, काय पाहिजे, अँड अँडच पाहिजे. ऑनलाईन और पाहिजे का तिथे, अँडच पाहिजे. अँडच पाहिजे का, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच मला ते आउटपुट दे, नाहीतर मग तर अशा सगळेच पॅरेंट निघतील ज्यांचं 1 लाखाच्या वर असेल, बरोबर ना, सगळेच हाय प्रायोरिटी निघतील. पण माझी कंडिशन काय पाहिजे, काय होती, त्याचं इन्कम, अॅन्युअल इन्कम 1 लाखाच्या वर पण पाहिजे आणि तो पॅरेंट पण पाहिजे. त्यामुळे तिथं काय यूज करतोय मी, अँड ऑपरेटर यूज करतोय. ओके, एंटर. आलं का, रो प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी, नॉट अ पॅरेंट, त्याचं 1 लाखाच्या वर जास्त जरी असेल तरी तिथं हेच येणार आहे, लो प्रायोरिटी. पण आता 70 आहे, थांब 1 लाखावाला बघू. 90,000 आलं नाही, 1 लाख बघितलं, 1 लाख आलं, 1 लाख आलं का, लो प्रायोरिटी चालेल का, काय तो पॅरेंट नाहीये, बघ इथं कुठे, अरे आहे, ग्रेटर दॅन 1 लाख लावले ना, गधड्यांनो, इक्वल टू 1 लाख 1,000 असेल तरच येणार ना, दिमाग में घुसता है की नाही. 1.5 लाख लागले सर. 1.5 लाखाला काय म्हणलं, ग्रेटर दॅन इक्वल टू पण यूज करू शकतो. ग्रेटर दॅन इक्वल टू यूज केलं असतं तर 1 लाखाला पण आलं असतं. तर आपण काय यूज केलंय, ग्रेटर दॅन 1 लाख यूज केलंय, राईट. अँड ऑपरेटर माहिती ना सगळ्यांना, दाखवतो तरी बाबा, हो सर. कुठे गेले एक्सेल, शिकला का अँड ऑपरेटर, और ऑपरेटर 11वी 12वीला झालं असं सगळ्यांचं, एक्सेल मध्ये पण झालं. अरे वा, जस्ट एक ब्लँक घेतोय, फक्त मला शो करतो अँड ऑपरेटर काय असतं. ओके, आज समजा माझा टेबल ए आणि टेबल बी आहे. ओके, जर अँड ऑपरेटर बघतोय आपण, थांबा मला ते पण मध्ये अँड ऑपरेटर दाखवता, बी. ओके, जर माझी फर्स्ट कंडिशन ट्रू असेल म्हणजे 1, ट्रूला 1 आणि फॉल्सला 0. ओके, असं लक्षात ठेव, जर माझी फर्स्ट कंडिशन ट्रू असेल आणि सेकंड कंडिशन फॉल्स असेल तर आउटपुट काय येणार, फॉल्सच येणार, म्हणजे एफ. ओके, जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल, सेकंड पण ट्रू असेल तर आउटपुट काय येणार, ट्रू. का, अँड ऑपरेटर आहे, 2 कंडिशन सॅटिस्फाय झालं तर तुम्हाला रिझल्ट ट्रू येणार. ओके, देन थर्ड कंडिशन, फर्स्ट इज फॉल्स, फर्स्ट कंडिशन माझी फॉल्स आहे आणि सेकंड कंडिशन ट्रू आहे, आउटपुट मध्ये फॉल्सच येणार. ओके, देन इफ जर दोन्ही फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स. हे काय झालं तुमचं अँड ऑपरेटर. ओके, काय आलं अँड ऑपरेटर, तिथं आपण ऑर ऑपरेटर यूज करून बघू काय होतं. यूज करू ऑर ऑपरेटर इथं, एंटरच्या वरती तुमचं ते एक टॅब असतो, तिथं फक्त पाईपला ऑरने डिनोट होतं. ओके, पाईप्स, ठीक आहे, जस्ट एंटर दाबतो. ऑर म्हणजे काय, ह्या दोघांपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे, हाय प्रायोरिटी, बरोबर ना. आपण 1 लाखाच्या आतमध्ये बघू, थांबा.
मला नाही याचा प्रायोरिटी कस्टमर. हां ठीक आहे, थांबा 1 लाख बघू. आणि जो पॅरेंट आहे तो कुठे गेला तो 1 लाख. हां 1 लाख आहे आणि पॅरेंट पण आहे, त्याला आलं ऑटोमॅटिकली हाय प्रायोरिटी. का? तो पॅरेंट होता त्यामुळे. सेकंड कंडिशन काय होती आपली, पॅरेंटची होती, राईट. ऑर ऑपरेटर कसं वर्क करतं दाखवतो 1 मिनिट. ऑर ऑपरेटर कसं वर्क करतं, इफ फर्स्ट कंडिशन ट्रू असेल, सेकंड कंडिशन फॉल्स असेल, तर ऑपरेटरमध्ये काय करते, ट्रू रिटर्न करतं, राईट. जर फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल आणि दुसरी जर ट्रू असेल तरी ट्रू, थर्ड कंडिशन ट्रू असेल, सेकंड पण ट्रू, तर फॉल्स कोण बोललं, ट्रू. ट्रू. अँड लास्ट वन दोन्ही जर फॉल्स असेल तर फॉल्स रिटर्न. काल अँड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर कधी वापरायचं एसक्यूएल मध्ये शिकताल, जेव्हा तुमचे 2 डिमांडिंग कंडिशन असेल, म्हणजे दोन्ही जेव्हा सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, तेव्हा तुम्ही ऑर अँड ऑपरेटर यूज करणार. पण तुम्हाला दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झालेली चालती, तर तुम्ही कोणतं ऑपरेटर यूज करणार, ऑर ऑपरेटर यूज करणार. ऑनलाईन क्लिअर. येस सर. स्नेहा गायकवाड कळतंय, न्यू जॉईन झाली तर. येस सर. ओके, तुला परफेक्ट. पुढे डाऊट्स. ओके ठीक आहे, आपण थांबूया इथे. ओके, स्ट्रिंग फंक्शन घ्यायचे ते उद्याच घेऊ मोबाईल. जस्ट वेट अ मिनिट, ऑनलाईन थांबा रे, रिव्ह नका करू, मला अटेंडन्स घ्यायची. सगळ्यांना कळतंय, इझी आहे का डॅक्स? अरे बोला. ऑनलाईन काय डाऊट्स आहेत? निर्देश, सानिका. नाही सर. हा काय नो सर. स्विचनी करून बघा, झालं असतं स्विचनी. एरर येते ना, स्विचनी कसं काय करणार आपण बघा. आय डोंट नो, ऑनलाईन स्विचनी करू शकतो आपण. नो सर. वाय? अँड कंडिशन आहे ना सर. हा सर, अल्टरनेट असेल तरच स्विच यूज करू शकतो. ओके, बघा यूज करून स्विच केस यामध्ये कशी वर्क करते. ठीक आहे, स्टुडंटचा डाऊट होता ते करू शकतो का आपण, बघा. ठीक आहे, ठीक आहे. ऑनलाईन थँक्यू सो मच, भेटूया उद्या.